नमस्कार, एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। जग चंद्रावर चालल्याचं आपण ऐकतो, मात्र काहींचे विचार अजूनही पाताळात चालल्याचे दिसून येते। संगणक युगामध्ये जातीभेद राहिला नसला तरी जातीतेच्या नावाखाली आजही खुनाच्या घटना घडत आहेत। केवळ दलित मुलाशी लग्न केलं म्हणून रागाच्या भरात जन्मदात्या आईवडिलांनीच मुलीला चिंचेच्या झाडाला लटकावत फास देऊन मारून टाकल्याची घटना घडली आहे। तामिळनाडूमधील तंजावर जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीमधील मुलांशी लग्न केलं म्हणून आई वडिलांनीच आपल्या मुलीची निर्गुणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे। पुवालूर गावातील भास्कर यांचा मुलगा नवीन हा जवळच्याच गावातील 19 वर्षाच्या ऐश्वर्याच्या प्रेमात पडला। नवीन हा अनुसूचित जाती जमातीतला आहे। जवळपास 5 वर्षे हे जोडपं एकमेकाच्या प्रेमात होतं। त्यांनी लग्न करून आपलं नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला। हे दोघंही गेल्या 2 वर्षापासून तिरुप्पूर जिल्ह्यात काम करत होतं आणि तिथल्याच विनयनगर मंदिरात मागील 31 डिसेंबरला लग्न केलं। हे जातीबाह्य प्रेम आणि लग्न ऐश्वर्याच्या घरच्यांना मान्य नव्हतं, त्यामुळे ऐश्वर्या आणि नवीनच्या नात्याबद्दल कळल्यावर तिच्या घरच्यांनी दोघांनाही वेगळं करण्याचा प्रयत्न केला। 2 जानेवारीला ऐश्वर्याच्या पालकांनी काही नातेवाईकांसोबत तिरुप्पूर जिल्ह्यातील पलड्डम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली। केस नोंदवण्यात आली आणि धक्कादायक बाब म्हणजे ऐश्वर्याला पोलिसांनी तिच्या पालकाकडे सोपवलं। यानंतर नवीनने 7 जानेवारीला वाट्टातीकोटाई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। त्याने आपल्या तक्रारीत म्हटलं की तो SC प्रवर्गातील आहे तर ऐश्वर्या OBC प्रवर्गातील आहेत। ते दोघेही 5 वर्षापासून एकमेकावर प्रेम करतात। त्याने म्हटलं की 2 जानेवारीला दुपारी 2च्या सुमारास ऐश्वर्या आणि तिचे वडील तिच्या नातेवाईकासह पोलीस स्टेशनमध्ये गेले। अर्ध्या तासांनी तिचे वडील आणि तिच्या नातेवाईकांनी तिला घेऊन कारमधून निघून गेले। नवीनच्या तक्रारीवरून त्यात असं म्हटलं की ऐश्वर्याला 3 जानेवारीला सकाळी मारून टाकण्यात आलं आणि लगेच तिचा अंत्यसंस्कार देखील करण्यात आल्याची माहिती नवीनने दिली आहे। तपासांती पोलिसांच्या लक्षात आलं की ऐश्वर्याला तिच्या आई वडिलांनी न्यायाउदीमधील एका गावात चिंचेच्या झाडाला फास देऊन मारून टाकलं। तिला कोणत्या ठिकाणी फाशीला लटकावलं हेही पोलिसांनी सांगितलंय। पोलिसांनी सांगितलं की ऐश्वर्याचे वडील पेरुमल आणि आई रोजा यांना अटक करण्यात आली आहे। चौकशी दरम्यान पेरुमलने आपल्या मुलीचा खून कसा केला ते सांगितलं। पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार ते तिरुप्पूर पोलीस स्टेशनमधून परत आले आणि त्याने आपल्या मुलीला फासावर लटकवलं। पेरुमलने आपल्या पत्नीला खुर्ची आणि दोरी आणायला सांगितली। त्याने आपल्या मुलीला म्हटलं की माफी माग आणि फाशी घे। जेव्हा त्याने थोड्या वेळाने ऐश्वर्या लटकत राहिली आणि दोरी तोडली तेव्हा ती थोडी जिवंत असल्याचं दिसून आलं। मग पेरुमलने आणखी तिचा गळा दाबून तिचा खून केला आहे। या प्रकरणी पेरुमल आणि रोजाला कोणी मदत केली, त्यांनी तिचा ठरवून खून केला का याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत। ही घटना एका व्हॉट्सअप व्हिडिओमुळे घडल्याचं सांगण्यात येत आहे। या दोघांच्या लग्नाचा एक व्हिडिओ दोन्ही गावामध्ये व्हायरल झाला, ज्यामुळे तणाव आणखीनच वाढला। या समाजातील लोक या लग्नाला विरोध करू लागले। इथे आधीच भेदाभेदीची दरी आणखी मोठी झाली आहे, त्यामुळेच ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे।